तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत UPL बद्दल. सो मित्रांनो, काल UPLचे क्वार्टर 4चे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली अनाऊन्स झालेले आहेत. सो क्वार्टर 4मध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने झालेला आहे ह्याविषयी आपण डिस्कशन करू. पण पुढे जाण्याआधी मित्रांनो, ह्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंटसुद्धा कंपनीने केलेली आहे. पर शेअर मित्रांनो 6 रुपये इतका डिव्हिडंड देण्याचं कंपनीने काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी मंजुरी त्याला दिलेली आहे. म्हणजे कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने ह्याला मंजुरी दिलेली आहे. आता हा 6 रुपयाचा जो काय मित्रांनो डिव्हिडंड आहे तो हे कधी अनाउन्स करणार आहेत, म्हणजे कधी ऑफिशियली त्याची जी काही रेकॉर्ड डेट असणार आहे किंवा जी काही डेट असणार आहे, ओके, एक्स रेकॉर्ड डेट असणार आहे ती कधी असणार आहे त्याविषयी सध्या काही कल्पना नाही आहे मित्रांनो. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये त्याविषयी ते काय करतील, डेट डिक्लेअर करतील. सो सर्वप्रथम आपण बघा की ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. सो मित्रांनो बघा, कंपनी जी आहे ती केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, म्हणजे जे केमिकल्स असतात, ॲग्री केमिकल्स असतात, ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते. आता बघा, मार्च क्वार्टरमध्ये मित्रांनो 15,573 कोटी रुपयांचा मित्रांनो ह्या ठिकाणी यांचा सेल्स राहिलेला आहे. मागील क्वार्टरमध्ये 10,907 कोटी रुपयांचा सेल्स होता आणि मार्च 2024मध्ये मित्रांनो 14,078 कोटींचा मित्रांनो ह्या ठिकाणी सेल्स होता. सो क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं आणि इयर ऑन बेसिसवरती जर तुम्ही बघितलं तर सेल्स कोठे ना कोठे वाढताना आपल्याला दिसलेले आहे. अर्थातच सेल्स वाढली म्हटल्यावर मित्रांनो एक्सपेन्सेससुद्धा वाढतात. 12,409 कोटींचे ह्या ठिकाणी एक्सपेन्सेस कंपनीचे झालेले आहेत. आता आपण बघूया मित्रांनो 3,164 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीने जनरेट केलेला आहे. बट मित्रांनो काय झालेलं आहे, इंटरेस्ट बघू शकतो तुम्ही, 914 कोटींचा इंटरेस्ट कंपनीने पे केला. त्यानंतर 705 कोटी रुपयांचं डेप्रिसिएशन ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, कंपनीने ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे, तुम्ही बघू शकता 1,079 कोटी रुपयांचं मित्रांनो काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी कंपनीला प्रॉफिट झालेला आहे. आता मागील क्वार्टरपेक्षा प्रॉफिट मित्रांनो डेफिनेटली चांगला आहे, पण मागील काही क्वार्टर्समध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कंपनीने कंटिन्युअसली काय केलेले आहेत मित्रांनो, लॉसेस ह्या ठिकाणी केलेले आहेत. ओके, आता हे लॉसेस कशामुळे केले, ऑपरेटिंग प्रॉफिट तर मित्रांनो ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह होते, पण जे काही इंटरेस्ट असेल किंवा डेप्रिसिएशन असेल, ओके, कंपनीने खूप जास्त हेवी इंटरेस्ट या ठिकाणी पे केलेला होता. त्याच्यामुळे काय झालं होतं, कंपनीला एक हेवी लॉसेस या ठिकाणी काय करावे लागले होते, फेस करावे लागले होते. अर्थातच जर तुम्ही बघितलं डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो थोडासा या ठिकाणी हाय आहे, 0.86% असल्यामुळे, 0.86 या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो असल्या कारणाने आपल्याला थोडंसं मित्रांनो काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी क्वार्टरली रिझल्ट्सवरती प्रेशर ह्या ठिकाणी पाहायला मिळते. आता आपण बघूया की इयर ऑन इयर स्टेटमेंट्स मित्रांनो ह्या ठिकाणी कसे आहेत. सो बघू शकता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही मार्च 2025चे आपण मित्रांनो ह्या ठिकाणी रिझल्ट्स बघूया. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी 46,637 कोटींची सेल्स आहे मित्रांनो, 7,128 कोटींचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. आणि आता तुम्ही नेट प्रॉफिट बघू शकता 820 कोटी रुपयांचा मित्रांनो नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे. मागील वर्षी मित्रांनो 1,878 कोटींचा मित्रांनो काय होता, एक हेवी लॉस होता. ओके, त्याच्यानंतर आता कंपनीने 820 कोटींचा मित्रांनो काय केलेला आहे, या ठिकाणी नेट प्रॉफिट केलेला आहे. आता मागील वर्षी मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट तर पॉझिटिव्ह होता, पण कंपनीने काय केले मित्रांनो, इंटरेस्ट खूप जास्त ह्या ठिकाणी काय केले, पे केले. ओके, आणि त्याच्या कारणाने मित्रांनो कंपनीचं जे काही लॉसेस आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला दिसले त्याच्या इयरली स्टेटमेंटमध्ये. पण आता ह्या वर्षी मित्रांनो बघा, कंपनीने काय केलेलं आहे, एक चांगल्या पद्धतीने जे काही लॉसेस आहेत त्याची रिकव्हरी करून एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी कमवलेला आहे. हां, पण अर्थातच मित्रांनो एक निराशाजनक गोष्ट आहे की कंपनीची जी काही सेल्स ग्रोथ आहे आणि जी काही प्रॉफिट ग्रोथ आहे ती ह्या ठिकाणी इतकी काही खास नाही आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटीचा जर तुम्ही विचार केलात, ओके, स्टॉक व्हॅल्युएशनपेक्षा मित्रांनो काय फारच जास्त ह्या ठिकाणी कमी आहेत. स्टॉक व्हॅल्युएशनचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही बघू शकता P50 आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 7.76% आणि रिटर्न ऑन इक्विटी मात्र 4% आहे. सो त्यामुळे मला वाटतं व्हॅल्युएशन कुठेतरी हाय आहे आणि हा स्टॉक मित्रांनो सध्याच्या लेवलवरती रिजनेबल व्हॅल्यूवरती नाही असं मला वाटतं. आता ह्या ठिकाणी बाईंग करण्याचे मित्रांनो ह्या ठिकाणी काय करू नका, चूक करू नका. माझ्या मते मित्रांनो ज्यावेळेला ह्याचे सेल्स आणखीन वाढतील, अर्निंग्स आणखीन वाढतील, तेव्हाच ह्या स्टॉकमध्ये बाईंग करण्यात काहीतरी मित्रांनो पॉईंट आहे. आता ह्यामध्ये तेजी कधी बनू शकते मित्रांनो बघा, 766 रुपयांचं मित्रांनो जे काही लेवल आहे ते अत्यंत इम्पॉर्टंट लेवल आहे. ओके, त्या 766 रुपयांच्या लेवलच्या वरती या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक तेजी दिसू शकते. पण सध्या तरी मित्रांनो शॉर्ट टर्म म्हणा किंवा लॉंग टर्मसाठी हा स्टॉक बाय करण्यात काही अर्थ नाही आहे. सो आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.